नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण तळेगाव रस्त्यावर राणूबाई मळा येथे तिघेजण मोटर घेऊन थांबले होते. एक जण बसमधून उतरल्यानंतर तिघांनी त्याला जबर मारहाण केली. या प्रकरणी महेश राजाराम कांबळे वय वर्ष 30, सध्या राहणार चाकण, मूळ राहणार वाळवा, जिल्हा सांगली यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ज्ञानेश्वर मंदाडे व त्याचे 2 मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करत आहेत. चाकण शहरातील पठारवाडी येथे वास्तव्यास असलेल्या 45 वर्षीय इसमावर मागील 1 वर्षांपासून उपचार सुरू आहेत. आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल येथे केमोथेरपी करून घरी आणल्यानंतर त्यांना सायंकाळी 5:30 वाजता राहत्या घरात गळ्याला झालेल्या जखमेतून रक्तस्राव होऊ लागला. त्यांना प्रथम चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून पुढे वायसीएम येथे पाठवले. वायसीएममध्ये डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या 2 सराई चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं अटक केली. त्यांच्याकडून सोन्याच्या 4,10,000 रुपये किमतीच्या दागिन्यांसह एकूण 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गणेश भारतगिरी राहणार बीड, सुमित सोपान चव्हाण राहणार मेदनकरवाडी चाकण अशी या आरोपींची नावे आहेत. सोनसाखळी हिसकावण्याचे 2 प्रकार घडले होते. यांचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करत होते. सुमारे 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. डाव्या कालव्याच्या सततच्या गळतीमुळे खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे गावातील काढणीला आलेला गहू, मका, कोबी आणि हरभरा अशा पिकांचे नुकसान झाले आहे. गळती थांबवण्यासाठी पाटबंधारे विभागाने उपाय करण्याची स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे. खेड तालुक्यातील चासमधील गुंजवठा वस्ती परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाले. संतोष रतन टोके यांच्या गोठ्यात बिबट्याने प्रवेश केला आणि गोठ्यातील कालवडीला ठार केले. चाकणजवळील मेदनकरवाडी या ठिकाणी पहाटे बिबट्याने मेंढरावर हल्ला केला. यामध्ये एक मेंढरू गंभीर जखमी झाले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून 2 वर्षाकरिता तडीपार केलेली असताना सुद्धा तडीपारी आदेश रद्द किंवा निवासस्थानी येण्याची परवानगी न घेता जाणून बुजून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हनुमंत हरी नायकोडी वय वर्ष 21 राहणार मार्केट यार्ड चाकण याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पुणे नाशिक महामार्गावर हॉटेल रुद्राक्ष समोर चाकण मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आली आहे. रिलायन्स सुपर मॉल आंबेठाण चौक चाकण येथे स्टोअरमधील विक्रीसाठी ठेवलेला माल अज्ञात चोरट्यांनी ग्राहक म्हणून येऊन बिल न भरता लंपास केला आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी झालेल्या मालामध्ये कोलगेटचे बॉक्स, पॉन्ड्स, गार्नियर, फेसवॉश, सन प्रोटेक्शन सिरम असा माल आहे. जिल्हा परिषदची निवडणूक झाली की तुझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी स्वतंत्र वेळ देतो, आपण चांगला कार्यक्रम करू असे आश्वासन स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांना दिले होते. परंतु दादा आपल्यात राहिले नाही आणि पुस्तकाचे प्रकाशन राहिले. आता नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनेक सदस्यांनी पुस्तकाची मागणी देखील केली होती. याच पार्श्वभूमीवर शरद बुट्टे यांनी सांगितले की काल रात्री मला उपमुख्यमंत्री सुनेत्रा बहिणी पवार यांच्या OSDचा फोन आला. शरदराव, तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अजितदादा वेळ देणार होते, परंतु ते राहून गेले. बहिणींच्या कानावर हा विषय गेल्यानंतर त्यांनी तुमच्या पुस्तकाचे प्रकाशन उद्या सकाळी करावयाचे ठरवले आहे. त्यानुसार सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध विषयांवर चर्चा झाल्याचे बुट्टे पाटील यांनी सांगितले. खेड तालुक्यातील करंजविहिरी येथील साई सिद्धी हॉटेलमध्ये शिरलेल्या चोरट्यांनी हॉटेलच्या गल्ल्यातील 12,000ची रोकड लंपास केली आहे. सीसीटीव्हीमध्ये सदरची घटना कैद झाली असल्याचं संबंधितांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवला आहे.
भामा आसखेड धरणाअंतर्गत शिवे परिसरात बिबट्याचा भर दिवसाचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. भर दिवसा बिबट्याच्या दर्शनामुळे नागरिकांसह दुचाकी स्वारांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय. सद्यस्थितीत खेड तालुक्यातील श्री क्षेत्र आळंदी विविध समस्येने ग्रासलेली दिसून येत आहे. इंद्रायणी नदी जलप्रदूषण. पवित्र तीर्थक्षेत्र आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून गेल्या 1.5 महिन्याभरापासून नदीपात्र पांढऱ्या शुभ्र फेसाने झाकून गेले आहे. नदीकाठच्या गावातील प्रक्रिया न केलेले मैला मिश्रित सांडपाणी आणि कारखान्यातून सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी यामुळे इंद्रायणीची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. कचऱ्याच्या आगीमुळे वायू प्रदूषण. दुसरीकडे आळंदी कचरा डेपोवर गेल्या वर्षापासून सातत्याने कचऱ्याला आग लागून तेथील परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आज सकाळी सुद्धा आळंदीच्या कचरा डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले होते. उघड्यावर कचरा टाकणे. आळंदी शहरात मरकळ रोड, वडगाव रस्ता, प्रदक्षिणा मार्ग, भागीरथी कुंड परिसर व इंद्रायणी हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांकडून सर्रासपणे उघड्यावर रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. आळंदी शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास 500 रुपये दंड कारवाईचे आदेश आहेत. त्या संदर्भातील फलक पालिकेने मागे जागोजागी लावले होते. सद्यस्थितीत पालिकेच्या त्या कारवाईची भीतीने बाळगता सर्रासपणे ठिकठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार चालू आहेत. आळंदी शहरातील वाहतूक कोंडी. शहरातील रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे दुतर्फा वाहनांची पार्किंग, बेशिस्तपणे वाहन वळवणे इत्यादी प्रकार आढळून येत आहेत. शहरातील काही मंगल कार्यालयाकडे पुरेसे पार्किंग व्यवस्था नसल्याने विविध समारंभ कार्यक्रमानिमित्त आलेली मंडळी सर्रास रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करतात. शहरात ठिकठिकाणी मोठ्या सुसज्ज पार्किंग व्यवस्था नसल्याने आलेले भाविक सुद्धा रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करत आहेत. आळंदीमधील पाणी समस्या. इंद्रायणी नदीच्या सततच्या जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदीमधील पाण्याचा पुरवठा शहरास बंद आहे. सद्यस्थितीत भामा आसखेड येथील पाणी पुरवठा शहरात होत असून तो अपुरा पडत आहे. शहरात अजून 2-3 दिवसांनी पाणी पुरवठा होत असून पाण्याचे नियमित वेळापत्रक नाही. भामा आसखेडचा 10 MLD पाणी पुरवठा होत असून तो पूर्णपणे आळंदी शहरास होतो का? 10 MLD पाण्याची साठवणूक होईल अशी सुविधा जलकेंद्रावर आहे का? भविष्यातील शहरातील लोकसंख्या वाढल्यास यासाठी नियोजन काय आहे, असे अनेक प्रश्न पाण्यासंदर्भात अनुत्तरित आहेत. याशिवाय सांडपाण्याची समस्या देखील गंभीर आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची थकीत पीक कर्ज माफी करून 7/12 कोरा केला. तर नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू असतानाच सत्तांतर होऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी झाली नाही. मात्र प्रशासकीय स्तरावर थकीत कर्जमाफी संदर्भात तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती भरण्यात आली आहे. खेड तालुक्यात 102 विविध सेवा सहकारी सोसायटीच्या अखत्यारीत जवळपास 10,422 थकीत कर्जदार शेतकऱ्यांपैकी 10,093 शेतकऱ्यांची ऑनलाईन माहिती भरण्यात आली असून 329 थकबाकी शेतकऱ्यांचे आधार कार्ड नसणे, अपडेट नसणे आदी कारणामुळे ऑनलाईन नोंदणी झाली नसल्याचे समजते. ही प्रक्रिया पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अखत्यारीत 102 सोसायटीच्या माध्यमातून कर्ज थकबाकी शेतकऱ्यांची माहिती सचिवांनी ऑनलाईन भरली आहे. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे भिजत पडलेले घोंगडे लाडक्या बहिणींना दरमहा देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानामुळे अडले गेले असताना या आठवड्यात राज्याच्या अर्थसंकल्पावर होणाऱ्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकार कोणते धोरण जाहीर करणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. कोकणातील हापूस आंबा अखेर मोठ्या दिमाखात राजगुरुनगर येथे दाखल झालाय. दरवर्षाप्रमाणे येथील पवार आंबेवाले यांच्याकडे हापूस आंब्यांची पेटी दाखल झाली असून सध्या डझनाला 3,000च्या पुढे प्रतवारीनुसार भाव आहे. आंबा खवयांसाठी यंदा लवकरच आंबा दाखल झालाय. या आंबा पेटीचे पूजन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार मांदळे यांच्या हस्ते करून शुभारंभ करण्यात आला. 2026चा आंबा महोत्सव चालू ग्राहकांसाठी राजगुरुनगर वासियांसाठी आजपासून सुरुवात केला आहे आणि चालू बाजार भावाप्रमाणे देवगड हापूस आंब्याचा रेट आज रोजी 3100 रुपये हा फुटलेला आहे. नावामध्ये सामावलेले आहेत. तसेच आमच्या इथले व्यावसायिक पवार
यांनी देखील या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणि गोडी वाढवण्याकरता रत्नागिरी हापूस आंब्याच्या यावेळेला विक्रीसाठी शुभारंभ केला आहे. सर्व चाहत्यांनी, आंब्याच्या चाहत्यांनी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 31 फेब्रुवारी 2026 रोजी कांद्यांचे 9,000 क्विंटल आवक झाली आहे. कांद्यांच्या आवकेत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यानं दरात घसरण झाली आहे. कांद्याला प्रतवारीनुसार 1,000 ते 1,500 रुपये असा प्रति क्विंटलला भाव मिळालाय. बटाट्याची 1,500 क्विंटल आवक होऊन 800 ते 1,200 रुपये भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वी बोर्ड परीक्षा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली आहे. येथील केंद्रावर एकूण 20 विद्यालयांचे 1,095 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 45 ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत संपूर्ण परीक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या संध्या कांबळे यांनी दिली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 21 फेब्रुवारी 2026 रोजी पालेभाज्यांच्या आवकेत मोठी वाढ झाली. तरकारी मार्केटमध्ये फळभाज्या व पालेभाज्यांची आवक आणि दर काय होते हे जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात आहे, परंतु बाजारभाव कमी आहेत. मालाला उठाव नाही आणि बाजारामध्ये गिऱ्हाईक अजिबात नाही आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 7 रुपयाला किलो झालेले आहे. फुलावर असेल, फुलावरसुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. वांग्याचे भाव थोडे आज वाढलेले आहेत. वांगे 40 रुपये किलो झालेले आहेत. टमाटे असेल, टमाटे 10 ते 15 रुपये भाव आहे. कारली 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे गवार असेल, गवारचे सुद्धा भाव कमी झाले आहेत. गवार मागील आठवड्यामध्ये 80 ते 120 रुपये किलो होते, परंतु आज 80 ते 90 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा असेल, शेवग्याचे भावसुद्धा कमी झालेले आहेत. शेवगा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. मिरचीचे भाव 80 ते 90 रुपये आहे. त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची असेल ती 50 ते 55 रुपये आहे. दोडकासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 30 ते 35 रुपये आहे. वालवरसुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे. चवळे असेल, चवळीसुद्धा 20 ते 35 रुपये किलो आहे. तोंडलेसुद्धा 35 ते 40 रुपये किलो आहे. राजमा 40 ते 45 रुपये किलो आहे. पावटा 60 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे भेंडीचे भाव आज कमी झाले. भेंडी 25 ते 30 रुपये किलो झालेले आहे. गाजर 15 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळेसुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेले आहे. बीट 10 रुपये किलो झालेले आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. तूरसुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव 25 ते 28 रुपये याप्रमाणे आहेत. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालकसुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.